सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 16. त्या रात्री कार्यक्रम संपल्यानंतरही विश्वाच्या मनात शांतता नव्हती. गर्दीत दिसलेले ते अनोळखी स्त्री सतत त्याच्या डोळ्यासमोर येत होती. तिच्या हातात त्याच्या लहानपणीचा फोटो होता आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती कोण होती? तिने माझा मुलगा असं का म्हटलं होतं? हे प्रश्न त्याच्या मनात वादळासारखे फिरत होते. पुष्पा त्याच्या शेजारी बसली होती, पण आज विश्वास नेहमीसारखा बोलत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर आशा आणि भीती दोन्ही होत्या. कारण जर ती स्त्री त्याची आई असेल तर आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण होणार होतं, पण जर ती नसली तर पुन्हा एकदा त्याचं हृदय तुटणार होतं. सकाळी गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही लोक म्हणत होते ती स्त्री शहरातून आली होती. काही म्हणत होते ती अनेक दिवसापासून गावावर फिरताना दिसत होती, तर काही जण तिला ओळखत असल्याचा दावा करत होते. पण खरं सत्य कोणालाच माहिती नव्हतं. दामोदरने लगेच शोध सुरू केला. गणूला घेऊन तो गावभर फिरू लागला. मंदिरं, बाजारं, बसस्थानक सगळीकडे चौकशी सुरू झाली. पण त्या स्त्रीचा काहीच पत्ता लागत नव्हता. दुसरीकडे पुष्पाच्या मनातही वेगळंच वादळ होतं. तिला विश्वासासाठी आनंद वाटत होता, पण त्याच्याबरोबर एक अनामिक भीतीही वाटत होती. जर त्याची आई खरंच भेटली तर त्याच्या आयुष्यात काहीही बदल होईल का? त्याचं प्रेम तसंच राहील का? हे विचार तिला सतावत होते. तरीही ती स्वतःला सावरत होती, कारण तिला माहिती होतं या क्षणी विश्वासला तिच्या आधाराची सर्वाधिक गरज आहे. दुपारच्या वेळी विश्वास नदीकिनारी गेला. त्याच जागी तिथे तो नेहमी आपल्या मनातील गोष्टी बोलायचा. नदी शांतपणे वाहत होती. आकाशात पांढरे ढग तरंगत होते, पण त्याच्या मनात प्रचंड अस्वस्थता होती. तो एका दगडावर बसला आणि पाण्याकडे पाहत राहिला. त्याला लहानपणापासूनचे दिवस आठवत होते, जेव्हा तो प्रत्येक सणाला देवाकडे एकच मागणं मागायचा, मला माझी आई भेटू दे. आज ती इच्छा पूर्ण होण्याची इतकी जवळ आली होती की त्याला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. तेवढ्यात मागून पावलांचा आवाज आला. तो मागे वळाला आणि समोर पुष्पा उभी होती. तिच्या हातात एक छोटासा डब्बा होता. तू सकाळपासून काही खाल्लं नाहीस? ती हसत म्हणाली. विश्वाच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तू नसतीस तर मी काय केलं असतं कोण जाणे, तो म्हणाला. पुष्पा त्याच्या शेजारी बसली. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग ती म्हणाली, कधी कधी आयुष्य खूप उशिरा उत्तर देतं, पण जेव्हा देतं तेव्हा सगळ्या वेदनांचं मोल मिळतं. तिचे शब्द ऐकून विश्वाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तिचा हात हातात घेतला आणि मनोमन देवाचे आभार मानले, कारण त्याला पुष्पासारखी साथ मिळाली होती.
त्या संध्याकाळी अचानक गावात एक बातमी आली. बस स्थानकाजवळ एक वृद्ध महिलेला चक्कर आली होती. तिच्याकडे एक जुनी पिशवी होती आणि त्या पिशवीत अनेक जुने फोटो होते. त्यात विश्वासचा फोटोही होता. ही बातमी ऐकताच विश्वास, गोनू आणि दामोदर तिथे धावत पोचले. सरकारी दवाखान्यात ती स्त्री उपचार घेत होती. तिचा चेहरा अशक्त झाला होता. केस पूर्ण पांढरे झाले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ओळख होती. विश्वासचा श्वास अडकला. त्याच्या हातात तोच जुना फोटो होता आणि समोर ती स्त्री शांतपणे झोपली होती. डॉक्टरांनी सांगितले की तिला शुद्ध यायला थोडा वेळ लागेल. तोपर्यंत विश्वास तिच्याजवळ बसून राहिला. त्याच्या मनात हजारो आठवणी आणि प्रश्न होते. जर ही त्याची आई असेल तर ती इतके वर्ष कुठे होती? तिने त्याला का शोधलं नाही? तिला त्याची आठवण होती का? रात्र झाली. दवाखान्यात शांतता होते. फक्त मशीनचे आवाज ऐकू येत होते. तेवढ्यात त्या स्त्रीची बोटांची हालचाल झाली. विश्वास लगेच उभा राहिला. तिचे डोळे हळूहळू उघडले आणि त्याने समोर उभा असलेल्या विश्वासकडे पाहिलं. क्षणभर ती काहीच बोलली नाही. मग तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विश्वास, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. हे ऐकताच विश्वासच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. कारण इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच कोणीतरी त्याचं नाव आईच्या मायेने घेतलं होतं. तो तिच्या जवळ बसला. आई, त्याच्या तोंडातून शब्द फुटले. ती स्त्री रडतच त्याच्या चेहऱ्यात स्पर्श करू लागली. माझा बाळा, माझा विश्वास. त्या क्षणी दवाखान्यात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. पण कथा इथे संपत नव्हती, कारण त्या स्त्रीने पुढच्याच क्षणी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. आपल्या अपघाताच्या रात्री मी वाचले होते, पण मला जबरदस्तीने दूर नेलं होतं. सगळे स्तब्ध झाले. कोणी? दामोदरने विचारलं. तिचे डोळे भीतीने मोठे झाले. राघव सिंह एकटा नव्हता, त्याच्यासोबत अजून एक माणूस होता. हे ऐकताच खोलीत शांतता पसरली, कारण याचा अर्थ राघव सिंहच्या कटामागे अजून एक मोठा गुन्हेगार होता आणि तो अजूनही मोकाट फिरत होता. त्याच वेळी दवाखान्याच्या बाहेर एक काळी गाडी उभी होती. गाडीच्या आत बसलेला एक माणूस दवाखान्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्याच्या हातात एक जुना फोटो होता आणि तो हळू आवाजात म्हणाला, ती जिवंत राहायला नको होती. त्याने मोबाईल उचलला आणि कोणाला तरी फोन लावला. काम अपूर्ण राहिलं आहे. हे शब्द ऐकताच पुन्हा एकदा संकटाची सावली विश्वास आणि त्याच्या आईवर पडू लागली. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण होतं, कारण विश्वासला त्याची आई मिळाली होती. गावकरी त्याच्या घरी येऊन शुभेच्छा देत होते. पुष्पा ही खूप आनंदित होती, पण तिच्या मनात एक काळजी होती, कारण तिला जाणवत होतं की हे सुख इतक्या सहज मिळालं नाही.
आणि नियती अजून एक मोठी परीक्षा घेणार आहे. रात्री उशिरा विश्वास अंगणात बसून आकाशाकडे पाहत होता. त्याची आई घरात विश्रांती घेत होती. पुष्पा त्याच्या शेजारी येऊन बसली. आता तू आनंदी आहेस ना? ती हसून म्हणाली. विश्वास तिच्याकडे पाहून म्हणाला, आज माझं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटतंय, पण मला भीती वाटते. कशाची? हे सुख पुन्हा माझ्यापासून हिरवलं जाईल याची. पुष्पाने त्याचा हात घट्ट पकडला. मी आहे ना? त्याने तिच्याकडे पाहिलं आणि अनेक दिवसांनी मनापासून हसला. पण त्यांना माहीत नव्हतं की अंधारात कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून आहे आणि पुढच्या काही दिवसात विश्वाच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू येणार आहे.